कसे आहात सगळे? अंजलीस किचन या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण शेवग्याची शेंगाची भाजी कशी बनवायची ही बघूया. तर सर्वप्रथम आपल्याला शेवग्याच्या शेंगा अशा व्यवस्थित कट करून घ्यायच्या. व्यवस्थित त्याच्यावरची साल काढायचे. हे पहा, एकदम व्यवस्थित काढायचे पूर्ण साल, तर ते तुम्हाला खायला व्यवस्थित वाटेल. हे पहा, व्यवस्थित कट करून घ्यायच्यात. मी पावशेर शेंगा आणलेल्या आहेत. तर आता शेंगा खूप स्वस्त आहेत, 20 रुपये पावशेरला मिळाल्या होत्या. खूप खाण्यासाठी पौष्टिक असतात आणि मला आवडतात, तर मी ते घेऊन आलेले. तर म्हटलं मी खूप साध्या ह्याच्यामध्ये बनवते, तर मी तुम्हाला पण ही रेसिपी शेअर करावी म्हणून तुमच्याबरोबर पण शेअर करते. तर हे पहा, आपण आता सगळ्या कट करून घेतलेले आहेत. तर आता ह्याला आपण व्यवस्थित पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा धुवून घेणार आहोत. दोन ते 3 स्वच्छ पाण्यामध्ये मी याला धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यासाठी एक शिजण्यासाठी कुकरला एक शिट्टी देऊन घेऊया. तर ह्याच्या कुकरमध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून कुकरला लावून देते एक शिट्टीसाठी. तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारं साहित्य कट करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये एक छोटं टोमॅटो घेतलेलं आहे बारीक चिरून, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि कोथिंबीर आहे बारीक चिरलेली. तर कुकरची शिट्टी झालेली आहे, एकच शिट्टी घेतलेली आहे करून. तर हे व्यवस्थित शेंगा शिजलेले आहेत त्याच्यामध्येच. तर आता आपण ह्याच्यासाठी तेल घेऊया. मी 4 पळी तेल घेतलेलं आहे. तेल बारीक पळी असल्यामुळे मी 4 पळ्या घेतलेल्या आहेत. आता तेल गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण आता जिरी 1 स्पून टाकलेली आहे. ती व्यवस्थित आपण बारीक गॅसवरच भाजून घेणार आहोत. जर तुम्ही मोठा गॅस ठेवला तर जिरी लगेच करपून जाईल, तसं नाही आहे करायचं. गॅस बारीक ठेवूनच त्याच्यावरती जिरी, तेल थोडंसं गरम झालं की टाकून द्या त्याच्यामध्ये. तर आपण 1 स्पून जिरी घेतलेली आहे. तेलामध्ये आपण व्यवस्थित भाजतोय. हे पहा, जिरीला थोडासा कलर दिसतोय. तर आता आपण ह्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकूया. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं, जेणेकरून ते करपलं नाही जाणार आपलं जिरं, अद्रक लसूण पेस्ट. तर ते व्यवस्थित भाजलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो ॲड केलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या सगळ्या वस्तू. ह्याला असं तेलामध्ये सोडून न देता ह्याला व्यवस्थित हलवत राहायचं, जेणेकरून ते करपणार नाही आणि व्यवस्थित ते भाजलं जाईल. तर यामध्ये आपण आता गरम मसाला टाकते 2 स्पून. स्पून छोटे असल्यामुळं मी याच्यामध्ये मिरची पावडर पण टाकते 2 स्पून. हे व्यवस्थित मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करत राहायचं आपल्याला.
आता याच्यामध्येच मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकते. वरून नाही आहे कोथिंबीर टाकणार, याच्यामध्येच मी आत्ता टाकलेले, तर ती दिसायला खूप छान दिसेल तुमची भाजी. तर असे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे पहा, असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं. पण हे व्यवस्थित सगळं भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यात कुकरला लावलेली शेंग टाकूया. व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या. हळूहळू हलवत राहा शेंगला. हे पहा, आता यामध्ये आपण पाणी ॲड करू. हे पहा, आपण अजून याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट तर टाकलेला पण नाही आहे, तरी याला छानशी अशी तरी आलेली आहे. पहा, गॅस बारीकच ठेवलेला आहे मी. आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया 1 स्पून, आणि थोडंसं वरती टाकते मी, कारण की हे मी ज्वारीच्या भाकरी बरोबर खाणार आहे. हे छोटे स्पून आहेत, तर मी आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकते. छोटे स्पून असल्यामुळं मी ह्याच्यामध्ये 4 स्पून टाकलेले आहेत. जर तुम्हाला जास्त शेंगदाण्याचा कूट नसेल आवडत तर तुम्ही 2 पण टाकू शकता. अशा प्रकारे झालेली आपली तयार शेवग्याची शेंग. तर तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.